बाळाजी आवजी यांच्या हस्ताक्षरात छत्रपती शिवाजी महाराजांची 50 पत्र आजही उपलब्ध आहे. ती उपलब्ध 50 पत्र आहेत ती सगळी बाळाजी आवजीने दिली. वखारी बद्दल पडली. पुढे ऐका, पुढे ऐका. या बाळाजी आवजीचे वडील आणि भाऊ सिद्धी जोहरकडे कामाला होते जंजिऱ्याच्या. एक दिवस ते त्यांचं दैवत म्हणून जेजुरीला गेले. जेजुरी बघायला गेले बाळाजी आवजीचे काका आणि वडील. त्यावेळेला इकडे सिद्धी जोहर आजारी पडला. सिद्धी जोहर आजारी पडल्यामुळे त्याच्या लोकांनी सांगितलं की हा जो भट आहे ते बाळाजी आवजीचे आई वडील त्यांच्या आडनाव चित्रे होते. हे गेले आणि काहीतरी देव केला म्हणून सिद्धी जोहरने बाळाजी आवजीच्या वडिलांना आणि काकांना पोत्यात घातलं आणि समुद्रात टाकून दिलं. हे जहाज त्याच्यानंतर काय झालं, त्याची जे बायका होत्या यांच्या आणि जी मुलं यांना एका जहाजात कोंबलं आणि विकायला म्हणून अरब सारत पाठवून दिलं. तेव्हा यांना गुलाम म्हणून विकायची प्रथा होती इथल्या लोकांना. हे मुसलमान लोक गुलाम म्हणून विकायचे. आता ते जहाजात बसवलं, गुलाम म्हणून विकायला गेलं. ऐक ना बाळा, हे जहाज त्याचे पडाव होतं. जो पडाव होतं ते पडाव त्या वादळात सापडलं. वादळात सापडलं आणि ते वादळातलं पडाव लागलं राजापूरच्या किनाऱ्याला. बघा, राजापूरच्या किनाऱ्याला ही जी चित्रे फॅमिली आहे त्यांचा मामा म्हणजे बाळाजी आवजीचा मामा ते तुंगारे, ते राजापूरला राहायचे. ते त्या बोटीची कुठल्या तरी वाट बघत म्हणून त्या समुद्र किनाऱ्यावर उभे होते. त्यांनी बघितले एक बोट आली आणि काही लोक गुलाम म्हणून विकली जात आहेत. खरी स्टोरी आहे, तुम्हाला सगळ्या इतिहासाच्या पुस्तकात मिळेल. आणि हे गुलाम म्हणून विकले जात आहेत म्हणून त्याने बघितलं तर आपली बहीण आणि आपले भाचे विकायला आले. म्हणून या तुंगारेने आपल्या भाचे आणि बहिणीला विकत घेतलंय आणि त्यांचा सगळा सांभाळ त्याने तिथे गेला, ती तुंगारे फॅमिली. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटीनंतर म्हणजे विशाळगड पासून पन्हाळगडला गेले का, पन्हाळगड पासून विशाळगडला गेले, पन्हाळगडावरून विशाळगडला गेले आणि पन्हाळगडावरती महाराज तिथून ते निघाले तेव्हा ब्रिटिशांच्या तोफा डागल्या गेल्या. या तोफा राजापूरच्या इंग्रजाने आणल्या होत्या. म्हणून महाराज जेव्हा सुरतवरनं कोकणात आले आणि जेव्हा सिंधुदुर्गकडे चालले तेव्हा राजापुरात थांबले. त्या टोपीकराला मारलं. तेव्हा एक मुलगा महाराजांच्या समोर आला, त्याने एक पत्र दिलं आणि त्या पत्रावरचं अक्षर बघून महाराजांनी त्याला उचलून घोड्यावर घेतलं, त्याच्या घरी गेले. त्याच्या आईला सांगितलं या बाळाला मी घेऊन चाललो रायगडावर, तो बाळाजी आवजी. कुंडली